भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा होताच अहिल्यानगर शहरात ढोल ताशाच्या गजरात लाडूचे वाटप करून भाजपच्या गांधी मैदान येथील शहर कार्यालयात जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। विधान भवन गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड जाहीर होताच अहिल्यानगर शहर भाजपच्या वतीने ढोल ताशांचा गजर करत या घोषणेचे स्वागत करत जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। यावेळी पक्षाच्या भाजपाचे झेंडे फडकावत पदाधिकाऱ्यांनी नाचून नागरिकांना लाडू वाटप करून आनंद व्यक्त केलाय। यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे फोटो झळकावत जय श्रीराम, भारत माता की जय, एकच भाऊ देवा भाऊ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। तसेच लक्ष्मी कारंजा येथील भाजप कार्यालय ते चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यापर्यंत वाजत गाजत विजय मिरवणूक काढण्यात आली। यावेळी पदाधिकाऱ्यांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केलाय। यावेळी बोलताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणतील। त्यामुळे येणारा काळ हा राज्याच्या विकासाचा, सर्व स्तरातील प्रगतीचा, सर्व समाजाला बरोबर घेत संधी देणारा काळ ठरणार आहे। या उत्सवावेळी सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, महेश नामदे, बाबासाहेब सानप, सुरेंद्र गांधी, दत्ता गाडळकर, मयूर बोचुघोळ, नितीन शेलार, महिला शहराध्यक्ष प्रिया जानवे, रेणुका करंदीकर, ज्योती दांडगे, राखी आहेर, कालिंदी केसकर, सुनंदा गंजी, सविता कोटा, पल्लवी जाधव, राजू मंगलारप, बंटी डापसे, कैलास गर्जे, महावीर कांकरिया, गोपाल वर्मा, सुहास पाथरकर, बाळासाहेब खताडे, सुनील तावरे, राजेंद्र काळे, अमोल निस्ताने, ओंकार लेंडकर, आकाश सोनवणे, स्वप्नील बेंद्रे, बाळासाहेब गायकवाड, विजय गायकवाड, संपत नलावडे, सुजित खरमाळे, गोकुळ काळे, राहुल जामगावकर, रवींद्र बारसकर, अनिल सबलोक आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण जल्लोष केला, काय कारण आहे? आणि आज महाराष्ट्राच्या विधानसभेची 2024 ची निवडणूक पार पाडल्यानंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळ नेतेपदी आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची एकमतानं निवड आज करण्यात आलेली आहे। आणि तशा प्रकारे आता सभागृहामध्ये राज्यपालांकडे जाऊन त्यांनी आपलं सरकार स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे। आणि म्हणून प्रथमतः मी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं, पदाधिकाऱ्यांचं सर्वांना धन्यवाद देईन। कारण महायुती आहे तर गती आहे आणि महायुती आहे तर प्रगती आहे। आणि म्हणून महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र जर करायचं असेल तर महाराष्ट्राचं नेतृत्व देखील अशा प्रकारचं डायनॅमिक, अशा प्रकारचं नेतृत्व आज आपल्याला लाभलेलं आहे आदरणीय देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून। आणि मला विश्वास आहे येणारा काळ जो भारत जे मोदी साहेबांचं स्वप्न आहे, आदरणीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे विकसित भारत, त्याचप्रमाणे महाराष्ट्र हा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अधिपत्याखाली विकसित अशा प्रकारचा महाराष्ट्र बनेल असा माझा विश्वास नाही तर माझी खात्री आहे। आणि म्हणून येणारा काळ हा सर्व स्तरातील समाजाला, सर्व स्तरातील नागरिकांना, सर्वांना संधी देणारा अशा प्रकारचा काळ राहणार आहे। कोणतंही अशा प्रकारचं क्षेत्र नाही, किंबहुना जो समाज आहे, दलित आहे, शोषित आहे, वंचित आहे, अशा समाजाला निश्चित अर्थानं न्याय मिळणार आहे। आदरणीय देवेंद्र भाऊंच्या अधिपत्याखाली पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जो अंत्योदय आहे की समाजाचा शेवटचा माणूस हा सुखी झाला पाहिजे, अशा सुखी माणसाचं स्वप्न येणाऱ्या काळात पूर्ण होईल। शेवटच्या माणसाचं स्वप्न पूर्ण होईल। आता ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।